बातमी लातूरमधून आहे। लातूर शहर आणि जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेल टंचाईच्या अफवांमुळे पेट्रोल पंपांवरती वाहनधारकांची मोठी गर्दी बघायला मिळते। या पार्श्वभूमीवरती प्रभारी जिल्हाधिकारी राहुल कुमार मीना यांनी पंप चालकांना कडक सूचना देत साठा उपलब्ध असताना विक्री बंद ठेवू नये असे आदेश दिलेले आहेत। नियमांचं उल्लंघन करत कॅन आणि बॅरेलमधून इंधन विक्री केल्याप्रकरणी 2 पंपांवरती कारवाई करत त्यांचा पुरवठा निलंबित करण्यात आलेला आहे। प्रशासनाने तपासणीसाठी विशेष पथकं ही तैनात केलेली असून नियमभंग करणाऱ्यांवरती कठोर कारवाईचा इशारा दिलाय। तर अफवांमुळे पेट्रोल पंपांवरती मोठ्या प्रमाणात गर्दी केली जाते। सध्या नियमभंग करणाऱ्या 2 पंपांवरती कारवाई करण्यात आली आहे। तर इकडे धाराशिवमध्ये गेल्या 6 दिवसांपासून इंधन तुटवडा जाणवायला लागलेला आहे। आता इंधन तुटवड्याची झळ शेतकऱ्यांपर्यंत येऊन पोहोचलेली आहे। खरीप हंगाम तोंडावरती आलेला असताना इंधन तुटवडा निर्माण झाल्यामुळे शेतात ट्रॅक्टरद्वारे केली जाणारी नांगरणी कोळपणीची कामं खोळंबलेली आहेत। तासनतास पंपावरती डिझेल घेण्यासाठी रांगेत उभं राहावं लागतंय आणि रांगेत थांबून सुद्धा पुरेसं डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकरी चांगलेच त्रस्त झालेले आहेत। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांनी। धाराशिव जिल्ह्यात खरीप हंगाम जो आहे तो अगदी तोंडावरती आला आणि खरीप हंगाम तोंडावरती आल्यानंतर एक मोठं संकट शेतकऱ्यासमोर किंवा या ट्रॅक्टर चालकासमोर येऊन उभारलं आहे। आपण आता ह्या ट्रॅक्टर बघत असतो की ही ट्रॅक्टर आता सध्या नांगरणीचे दिवस आहेत, खरीप हंगामाच्या पूर्वतयारीचे दिवस आहेत, मात्र ही ट्रॅक्टर उभा आहेत। त्याला कारण असं आहे, ह्याला लागणारं डिझेल जे आहे, डिझेल आणि पेट्रोलची टंचाई धाराशिव जिल्ह्यात गेल्या 5 ते 6 दिवसापासून आहे आणि त्यामुळं या टंचाईचा फटका कुठेतरी या सगळ्या ह्यांना बसतो। त्यामुळे ही कामं सोडून ट्रॅक्टर जे आहे ती उभा केलेत। आपले हे सगळी ट्रॅक्टर चालक आहेत, त्यांना विचारूया नेमकं त्यांची समस्या काय, किती दिवसापासून डिझेल टंचाई आहे? एक 10-15 दिवसाला डिझेल टंचाई आहे। ट्रॅक्टरवाले इकडे गेले, ट्रॅक्टरमध्ये तेलच नाही, नांगरायचं सगळं रानातल्या मशागती बंद पडल्यात। तुमचं कामच बंद आहे? हां, सगळंच बंद आहे। रोज आम्ही त्याची गाडी घेतो त्यामध्ये तेलच मिळत नाही। मग ती अडचण आहे। काय नेमकं तुमची कशी ट्रॅक्टरची परिस्थिती आता आम्ही दररोज पंपावर जातो, 1 तास 1.5 तास लाईनला थांबतो। पंपावर नंबर आला की 10 लिटर नाही तर 1000 रुपये डिझेल देतात। एकरी 10-12 लिटर डिझेल नांगरायला लागतं। मग हर एक शेतकरी आरडतो की बाबा आमचं नांगर, पण डिझेलच मिळणार तर कसं नांगरण करायचं? कुणाचं रोटर असेल, कुणाचं मोगडण असेल, ही सगळ्याच्या अडचणी 10 ते 15 दिवस झालं चालू आहेत। आता चेक केलं आहे का गाडी तुझ्या? नाही ना, मग आता काय पंपावर द्यायला झालं डिझेल. पंपावर देण्यात आले डिझेल। काय सांगाल, कशाची अडचण आहे नेमकी, किती दिवसापासून अडचण आहे, कसा आता सामना करायचा सगळ्या? 7 दिवस झालेले डिझेल पंपावर बी काय दिना झालेत। दिलं तर 1000 रुपयाचं देतात फक्त, ती शेतापर्यंत बांधापर्यंत बी जात नाही तेवढं ते डिझेल। काय करायचं सांगा मग? बरं, आता मोगडणी बिघडणी सगळी कामं सगळे पण डिझेल वाचून राहिलेले आहेत। आपल्याला माहिती की आधुनिकतेची कास धरत सरकारनं किंवा राज्य शासनाने अनुदानात ट्रॅक्टर दिली। ट्रॅक्टर मार्फत सगळी शेती केली जाते आता आणि गावगाड्यावरती शेतीचा कारभार आता ट्रॅक्टरवरती बराचसा येऊन टेपला आहे। मात्र यांनाच डिझेल पुरवठा होत नाही आहे, त्यामुळे ही कामं यांची मशागतीची ठप्प झालेली आहेत। आता ही ट्रॅक्टर जर अशी ठिकाणी उभा असेल तर मशागतीची कामं खरीप तोंडावरती कधी सुरू होणार हा एक मोठा प्रश्न आहे। त्यामुळे प्रशासन ज्या पद्धतीनं दावा करते की पेट्रोल डिझेल शिल्लक आहे, पेट्रोल डिझेल शिल्लक असेल ते शेतकऱ्यांना का मिळत नाही हा एक मोठा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो आहे। सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज 18 मराठी, धाराशिव। तर इकडे बीडमध्ये पेट्रोल डिझेल टंचाईमुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था पुरती कोलमडली आहे आणि मान्सूनपूर्व शेती मशागतीची कामं खोळंबल्यामुळे शेतकऱ्यांसमोर संकट उभं ठाकलेलं आहे। शेतीच्या मशागतीची कामं रखडल्यामुळे पुढील हंगाम धोक्यात आलेला आहे। तर शेतातील शेतमाल मार्केटमध्ये घेऊन जाता येत नाहीये आणि डिझेलसाठी रांगेत 4-4 तास थांबावं लागतंय। त्यामुळे शेतकरी आता पुरता मेटाकुटीला आलाय। बीडच्या वरवटी गावातील शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी। पेट्रोल आणि डिझेल टंचाईमुळे गावगाड्यातील जी अर्थव्यवस्था आहे ती तर कोलमडली आहेच आहे, त्याचबरोबर शेतीची जी कामं आहेत मशागतीची ती देखील रखडलेली आहेत। गावामध्ये ट्रॅक्टर आहे, यंत्रांना शेती केली जाते, मात्र आज तीच यंत्र डिझेल अभावी बंद पडलेत। मी पाहतोय समोर, तुम्हाला दाखवतोय अशा पद्धतीने हे ट्रॅक्टर आहे, त्याला पाठीमागे नांगर देखील जोडलेला आहे। आता नांगरणीची खूप मोठी कामं सुरू आहेत, काही ठिकाणी पाळीची देखील कामं सुरू आहेत आणि ट्रॅक्टर हे बंद आहेत। मी बीड तालुक्यातील वरवटी गावामध्ये आहे। या गावात जवळपास 20 ट्रॅक्टर आहे ज्याच्या माध्यमातून शेतशिवार नांगरला जातो आणि शेती मशागतीची कामं केली जातात। मात्र डिझेल मिळत नाही म्हणून अक्षरशः ही सगळी जी अवजार आहेत ही बंद करून ठेवावी लागतात। आपल्याकडे शेतीची मशागतीसाठी अगोदर बैल वगैरे वापरले जाते, आता प्रत्येकाकडे ट्रॅक्टर आलेले। काय नेमकं खीळ बसली या सगळ्या मशागतीला आणि आता काय फटका बसणार आहे आगामी हंगामाला?
तर आता समजा बैल पहिले आम्ही शेती बैलावर करीत होतो ना, मग आता शक्यतो बैल पाळणं शक्य राहिलेलं नाही, कारण मजुरं भेटत नाहीत. मग आता ट्रॅक्टरची सगळी शेती ही ट्रॅक्टरवर अभावित आहे. आता ट्रॅक्टरला डिझेल नसल्यामुळं, कारण आता एकच महिना झाला, आता 1 महिना एवढाच उरलाय. आता अजून तर शेतीतले सगळे कामं तसेच खोळंबले ते, एक नांगरट नाही, रानाने कडवी तशीच पडली ते. ट्रॅक्टरवरला विचारलं की ते म्हणते डिझेल भेटत नाही. आपण पैसे दिले तरी त्यांचे वेळोवेळी तिकडेच जातो. म्हणजे आता हे शेती कधी नांगरायची, कधी आम्ही त्याची मशागत करायची आणि कधी आमचं पूर्ण उत्पन्न व्हायचं. म्हणजे एकंदरीत वास्तविक विचार जर केला त्याच्यामध्ये खूप मोठा शेतकऱ्याचा तोटा आहे. आणि डिझेल टायमवर भेटत नाही. 1 दिवस 2 दिवस मी डिझेलसाठी फिरलो तरी भेटलं नाही डिझेल. तसंच वापस आलो मी माघारी. तुमच्या शेतातली मशागतीची कामं झालेत का? काहीच नाही झाले आणि तेच येतं पडलेले. सगळे हा आता तो 10-12 दिवस झालं समज अशी जेवाऱ्या काढ्यात आणि आता जेवाऱ्या काढ्या की कडबे गोळा करायला हे नाही तर डिझेल नाही तर मग कशाने गोळा करायची. एकंदरीत जर बघितलं तर ग्रामीण भागातील जी अर्थव्यवस्था आहे ती अक्षरशः खोळंबून गेलेली आहे आणि त्याचं कारण देखील आहे पेट्रोल डिझेलचा जो तुटवडा निर्माण झालेला आहे. त्यामुळं शेती मशागतीची कामं तर रखडलेली आहेत. या संदर्भात आता सरकार काय निर्णय घेणार, त्याचबरोबर पुरवठा विभाग कशा पद्धतीने कारवाई करणार हे देखील पाहणं महत्वाचं आहे. मात्र सध्या तरी पेट्रोल डिझेलमुळं ग्रामीण अर्थव्यवस्थेला खीळ लागल्याचं पाहायला मिळत आहे. सुरेश जाधव, न्यूज 18 मराठी.